हॅलो. हां. अगं काय बाय 4-5 दिवस झालं फोन नाही काय नाही तुझा. हां हॅलो. हां बोल की ग मम्मी. बरी आहे बरी आहे. होय. अगं काय नाही कामात होते त्यामुळे 2-4 दिवस काय झालं फोनच केला नाही. बोल की काय म्हणतीस. अगं काय नाही. धोंडे जेवण चालू झाले 15 दिवस झालं धोंड्याचा महिना निघलाय. मग म्हणलं कधी येतीस धोंडे जेवणाला. हं? म्हणलं होतं पाहुण्याला घेऊन येशील. अर्धाकसा तोयाची अंगठी घालावं म्हणलं होतं पाहुण्याला. कवा येतीस तू. हां हॅलो. हां बोल की ग मम्मी. अगं काय नाही कामात होते बोल की. धोंड्या जेवणाला कधी. हां झालंय की आता 10-15 दिवस झाले की चालू झालाय त्याला. काय येऊ म्हणतीस जावायला घेऊन. अंगठी घेणारच अर्धा तोळ्याची. अगं काय मम्मी सोनं काय स्वस्त आहे काय ग मम्मी. हा कसलं महाग झालंय सोनं आणि तू अंगठी घ्यायला निघाली जावायला. अगं काय मम्मी डोसक्यावर पडलीस का काय तू. हम्म. अगं आपण राबून खाणारी माणसं आहे मम्मी शेतामध्ये कष्ट करून पिकल तवा खा लागते आपल्याला. इथं पप्पा राब राब राबत्यात रात्रंदिवस. पायाला चप्पल मिळत नाही त्यांच्या कांगाला कपडा मिळत नाही नवीन वर्ष वर्ष आणि तू अंगठीचं खूळ काढले जावायला. अगं ढीग लग्नामध्ये सोनं घातलेस. सगळं लग्नामध्ये सोनं घातलं हुंडा दिलास संसार दिलास भरपूर. आता काय राहिलंय द्यायचं. अगं सासरच्या माणसाला किती पण दिलं ना तरी कमीच पडतंय. ते नको म्हणत नाही द्यायला. येऊ द्याच असतंय. आणि शेवटी मग चांगली तुम्ही मुलगी दिली नाही आमची सून चांगली नाही असं उठवत्यात. आणि तरी बी ह्यांना द्यायचंच वय. अगं काय मम्मी. अगं तिकडं बहिड्याचं शिक्षण 1 वर्ष राहिले अजून कंप्लीट व्हायला. त्याला पैसे पाणी लागतात. हां तिथं आपल्या हिचं लग्न पिंकीचं लग्न करायचंय. घराचं हप्ता आहे तर का सगळं काय मला देतीस काय माझंच घर भरतीस काय सांग की. दिलं तेवढं कमी होत नाही तुझं समाधान झालं नाही देऊन. मला तरी पटत नाही बघ तुझं काय हे अंगठीचं मम्मी आहे. हे बघ पप्पा राबत्यात तू पण राबतीये. भैया राबते त्याचा जॉब बघत बघत आणि तुम्ही एवढे राबून. इकडं तुझा जावई इंजिनियर आहे त्यांना सरकारी नोकरी आहे. एवढा पगार आहे काय कमी आहे घरदार सगळं आहे. काय कमी आहे मला सांग तू. आणि तरी तू आता अंगठी घ्यायला लागल्यास. मला काही पटत नाही तुझं. ती पहिल्या डोसक्यातनं तुझ्या खूळ काढून टाक मम्मी. हे बघ नाही मी काय तुझ्या धोंड्या जेवणाला येणार नाही तुला आधीच सांगून ठेवतोय. तू जर अंगठीचं खूळ काढलेस तर. अग मम्मी गेल्या वर्षी मंगळसूत्र घाण ठेवलेलं आहेस तू. अजून सोडवून आणलं नाहीयेस तू मंगळसूत्र. सांग की सगळ्या गोष्टी होत्या आणि साधं तुझं मंगळसूत्र सोडवणं व्हाय ना मम्मी. आपला तो महत्वाचा दागिना आहे. आमचा पप्पा एवढं राब राब राबत्यात. आणि तू ती मंगळसूत्र अजून त्या सोनाराच्या इथंच घाण पडलंय तिथं ठेवलंय. पहिलं ते सोडवून आण तुला सांगायला लागले मी. धोंडे जेवणाला जर मी यायची असतील वाटत असेल ना तुला पहिलं मंगळसूत्र तू सोडवून आणायचं तुला सांगायला लागले मी. आणि हे बघ जावयाला लिक्कीला धोंड जेवणाला बोलवायचंय ना सरळ पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं खायला घालायचं आणि पाठवायचं. हे बघ अन्नदान केलेलं चांगलं असते महत्वाचं म्हणजे. आणि त्या दिवशी तुझं मंगळसूत्र गळ्यात पाहिजे मला. कपडे बिपडे तसलं काहीच नको. ढीग कपडा पडलाय अगं मरणाच्या कपाटामध्ये ढीग कपडे पडले तर. हे बघ कपड्यांना तर ऊत आलाय किसन आली नुसती कपड्यांची. कंटिन्यू कपडे शॉपिंग असते मम्मी. आणि कशाला अजून कपडे बिपडेन सांग की. कुणाला नाही पोरांना नाही ना कुणालाच नाही. हे बघ एकाला गेलं की सगळ्याला करायला लागतंय. त्यामुळं कुणालाच नाही करायची तुला सांगते. सरळ जेवण करायचं मस्त जेवण खाऊन तू एक तिथं 4 आयटम बनव. पण सोन्याचं कपड्याचं काही काढू नकोस भाऊ मम्मी. हे बघ तुला अगोदरच सांगतोय नाही तर मी काय येणार नाही मग राहू दे मग तिकडं. हे बघ बघायला पुढच्या 3 वर्षात आल्यानंतर धोंडे जेवण काय सोनं करावं म्हणून काय नियम असते का ग मम्मी. अगं आपल्या घरातलं मी बघायला लागते ग. अगं ही सासरची माणसं किती पण ते आपण नाव काढत नाहीत ग दिलं म्हणून तुला सांगायला लागलोय. बस कर आता द्यायचं माझंच घर भरायचं. नकोय मला तुमचं काय.
तुम्ही फक्त सुखी राहा सगळी. हो भैयाला नोकरी लागू दे चांगली, त्याचं चांगलं होऊ दे, पिंकीचं चांगलं, तिला पण स्थळ मिळू दे, तिला पण चांगलं होऊ दे, सगळं तिला चांगलं मिळू दे. आणि तुम्ही मेन सुखी राहा. तुम्ही दोघं चांगली पाहिजे पप्पा आणि तू मला. हे बघ तुम्ही आहे तर आम्ही आहे ग मम्मी. ही काय ग सोनं नाणं ही ती नाचलं त्याचा काय उपयोग नाही ग मम्मी. महत्वाचं असते ते माणूस. हे बघ तुम्ही चांगला आहे तर आम्ही आहे. नंतर तुम्ही नसाल तर आम्हाला कोण विचारते सांग मला. कोणीच नाही विचारत. आपले आईबाप असते तर आपण असतोय. तुला सांगावं लागले तुझं जावई काय रुसणार नाही. आणि रुसला तरी बघतो त्याला मी कुठल्या गाव घालणार आहे बोटात अंगठ्या विचारतो. 4 बोटात तर अंगठ्या आहेत, आता काय पायात घालणार आहे का सांग मला तू जोडवी म्हणून. 4 बोटात अंगठ्या आहेत त्या सांग मला तू. आणि अजून तुझ्यावर कशाला रुसायचं. लग्नात मग ढीगभर घालून काय रुसायची गरज आहे. काय रुसत बिसत नाही ते. मलाच नको आहे म्हणल्यावर ते काय रुसणार. रुसलं तरी 4 दिवस रुसाल आणि गप बसाल. बसू दे गप. आपलं एकदा आल्यावर मटणचं जेवण करून घाल मग बघ रुसवा जाताय निघून जरी रुसलं तरी. आणि रुसायचं काय त्याच्यात. एवढं मोठी मुलगी दिली आहे त्यांना फुकट. आणि आता काय आणि सोन्याहून काय राहिले त्यांचं सांग मला तू. का अजून सोनं पण ढीग. एकतर मोदींनी सांगितलंय सोनं खरेदी करू नका म्हणून आणि तू आणून त्यात खूळ काढलंस होय. पहिलेही डोसक्यातनं तुझ्या खूळ काढून टाक मम्मी तरच येणार आहे बघ तुला सांगवलंय. आणि तरच मग फोन कर मला. हे बघ मी स्वयंपाक पुरणपोळीचा केलाय आणि तू धोंड जेवणाला येत तरच येणार आहे. नाही तर मी मग ते पण येणार नाही. मग तुला सांगायला लागले मी. आणि तुझं ते पंगसूत्र ते एक पहिलं सोडवून आणलं पाहिजे. मला दाखव. मला तू मला व्हॉट्सअप कॉल कर आणि मला दाखव मंगळसूत्र सोडवून आणले बस. हे बघ सांगायला लागले. अगं काय मम्मी कोण बोललं तुला अंगठी करायची म्हणून. ह्यांचा फोन आलता काय तुला सोनं करा आणि धोंडे जेवणाला तरच येतो म्हणून. तसं असेल तर मला सांग. मी बघते जरा काय कमी आहे त्यांच्याकडे ते. अगं मम्मी तुम्ही सोनं घेणार जेव्हा आपल्या शेतात पीक निघल तेव्हा त्याचं कर्ज फिटणार. मग तुम्ही कर्ज फेडायचं का घरात काय खायचं घरात कसं करायचं मला सांग. काय अंगठीचंच ऋण पाणी वर्षभर फेडत बसायचं मला सांग. वर्ष 2 वर्ष सांग बरं. सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. उगाचच आपलं सगळं सोडायचं आणि आपल्या चुलीवर पाणी वाटायचं आणि दुसऱ्यांची चूल पेटवायची असं झालं ग हे सगळं. इथं काय कमी आहे मला सांग तू. देव पण बघ ना जिथं द्यायचं तिथं भरपूर देते आणि जिथं नाही तिथं नाही. हे बघ माझी तर इच्छा आहे बघ परमेश्वराकडे. देवानी का नाही जिथं नाही तिथं द्यावाकडे भरभरून द्यावं. जिथं आहे तिथं असते भरपूर. कसं झालंय उपाशी मरणारा उपाशी मरतोय. ज्याच्याकडे आहे ती चांगलं जगतोय. या बघ माझं मग सगळं चांगलं आहे तुला सांगते. आता सगळं आहे घर झालंय सगळं आहे काय सांग मला तू. तू ना बैड्याचं आणि पिंकीचं बघ त्यांचं व्यवस्थित होते बघ. हे बघ तू उलट मला सांग की त्यांना काय कमी आहे त्यांना सपोर्ट करायला. मी त्यांना सपोर्ट करते. हे बघ पण त्यांचं देखील तितकं चांगलं होऊ दे जितकं माझं झालंय. लक्षात ठेव मी काय म्हणलंय ते. मला जर कोण म्हणलं अंगठी बिंगठी काय केलं की बघ दांगाच करणार आहे मग पुण्याच्याला. तुला सांगालोय पहिलंच. चल आता येतील जेवायला ठेवते मग. संध्याकाळी लावेन तुला फोन मी. चालते चल ठेवू का. घे काळजी ते. आणि सांगते जाऊ नको सोनारच्या दुकानात कोणाला घेऊन गपचूप ते. माझ्या कानावर आले की बघ मग. चालते ठेवू का. बर. नमस्कार. तुमच्यापर्यंत चांगलं काहीतरी पोचवण्याचा हाच एक उद्देश होता माझा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो एक सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.